दादा, गणेशोत्सव सुरू आहे. मात्र या गणेशोत्सवाच्या निमित्तानं राज्यात आणि खास करून मुंबईत एक राजकीय वातावरण देखील चांगलं ढवळून निघाले. अमित शहा सोमवारी मुंबईत येत आहेत आणि या निमित्तानं महापालिकेत जो प्रचार किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याची सुरुवात होते अशी देखील चर्चा आहे. काय नेमकं तुमचं म्हणणं? अमित भाई मुंबईमध्ये येतात, खरं तर याचा कुठल्याही प्रकारचा राजकीय अर्थ लावू नये असं मला स्वतःला वाटतं. आपण मागचा इतिहास जर बघितला तर या कोरोनाच्या काळातले 2 वर्ष जर सोडले तर याही अगोदर अमित भाई गणपती उत्सवाच्या टायमाला सतत मुंबईत येत राहिलेत. मी अध्यक्ष असताना मला आठवतं की जाणून बुजून ठरून मला गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे, आपल्या लालबागच्या गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे असा त्यांचा नेहमीचा आग्रह असायचा. आणि आपण बघितलं तर प्रत्येक राज्यामध्ये अशा प्रकारचे जे उत्सव धार्मिक साजरे होतात त्या धार्मिक उत्सवाला अमित भाई मुद्दामून हजेरी लावत असतात. तेव्हा ते येतील, दर्शन घेतील, कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील, शिवाय ते अजून 2-3 ठिकाणी नेहमी जात असतात दर्शनाला. तसं आशिष शेलारांकडे पण मागच्याही काळात जात होते, आताही जातील, देवेंद्रजीकडे जातील. त्यामुळे याला काही राजकीय अर्थ लावावा असं मला स्वतःला वाटत नाही. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईवर बॅनरबाजी सुरू आहे. हिंदूंचे सरकार आलं आणि हिंदू सणावरचं विघ्न टळलं अशा आशयाची बॅनरबाजी देखील मुंबईत सुरू आहे. आणि आपण बघितलं असेल ना की 2019च्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष एकत्र लढला आणि हिंदुत्ववादी म्हणून आमची या देशाला ओळख आहे. आणि आम्ही हिंदुत्ववादी आहोत म्हणून आमच्यावर सतत काँग्रेसनं आणि राष्ट्रवादीनं टीका केलेली आहे. ती बाळासाहेब ठाकरेंच्याही काळामध्ये केली, ती अटलजीच्याही काळामध्ये केली. आणि सतत आम्ही 2 टोकाचे विचारधारा होत्या आमच्या. त्यांचं एक टोक आहे, आमचं एक टोक आहे. परंतु घडलं काय तर 2019च्या निवडणुकीचे निकाल लागले आणि शिवसेनेच्या असं लक्षात आलं की माझ्याशिवाय आता कोणाचं सरकार बनत नाही, म्हणून त्यांनी विचाराला तिलांजली दिली. आपले जे मूळ विचार आहेत त्याला तिलांजली दिली आणि ज्यांच्याशी आपले विचार पटत नव्हते अशाशी त्यांनी संगत केली. आणि एकच जनतेमध्ये चर्चा सुरू झाली की हिंदुत्ववादी जो पक्ष होता त्यांना आता हिंदुत्व सोडलं आणि ते दुसऱ्याच बाजूला जाऊन बसलेत. आणि मग आता सेक्युलर नॉन सेक्युलर अशा प्रकारचं युद्ध साहजिकच तेव्हापासून सुरू झालं. आणि म्हणून जी बॅनरबाजी चालली ती अशी चालली की शिवसेनेजवळ आता पूर्वीची जी विचारसरणी होती ती विचारसरणी म्हणजे हिंदुत्ववादाची विचारसरणी आता राहिली नाही. जर हिंदुत्ववादाची विचारसरणी जर कोणाजवळ असेल तर ती फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीजवळ आहे. मग आमच्या विचाराचं लोकांमध्ये जाऊन आम्ही प्रदर्शन करणं किंवा आमचा विचार लोकांपर्यंत सांगणं यासाठी जर आमची बॅनरबाजी कोणी करत असेल आमचे कार्यकर्ते तर त्यात गैर काही नाही असं मला स्वतःला वाटतं. मूळ शिवसेना कोणाची यावरून देखील कोर्टात आणि निवडणूक आयोगात वाद सुरू आहे. आणि याच्यावरून आता दसरा मेळावा देखील एकनाथ शिंदे असं म्हणतात की दसरा मेळावा आमचा शिवाजी पार्कवरच झाला पाहिजे. दुसरीकडे उद्धव ठाकरे म्हणतात शिवाजी पार्कवर झाला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, तुमची काय भूमिका आहे? हे बघा, राजकारणामध्ये गणिताला फार मोठं महत्त्व आहे, आकड्याला फार मोठं महत्त्व आहे. आणि ज्यांच्या बाजूला जास्त संख्या ती खरी शिवसेना. आज 12 खासदार आणि 40 आमदार हे आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबासोबत आहे. त्यामुळे मागचा इतिहास जर पाहिला तर काँग्रेसचं चिन्ह हे सुरुवातीला बैलजोडी होतं, पण वाद निर्माण झाला, चिन्ह गोठवलं, मग गाय वासरू भेटलं, गाय वासरूचा वाद सुरू झाला, चिन्ह गोठवलं. मग मुलायम सिंगाचा वाद सुरू झाला उत्तर प्रदेशामध्ये. अखिलेश विरुद्ध मुलायम, बाप बेटे एकमेकाच्या विरुद्ध गेले. त्या टायमाला निवडणूक आयोगानं निकाल दिला की ज्याच्या पाठीमागं जास्त लोक त्याला आम्ही चिन्ह देऊ. आणि सायकल हे चिन्ह जो संस्थापक अध्यक्ष होते मुलायम सिंग त्यांचं काढून मुलाला अखिलेश सिंगला दिले. राजकारणामध्ये कोणाचा पक्ष नसतो, स्वतःचा पक्ष हा सगळे म्हणून असतो.
तसं शिवसेनेमध्ये आता जी काही दुफळी झाली त्यामध्ये सगळ्यात जास्त आमदार सगळ्यात जास्त खासदार हे शिवसेनेच्या पाठीमागे आहे. आणि त्यामुळं आमचं मत आहे की 50-55 पैकी जर 40 लोक आमच्याबरोबर आले तीच खरी शिवसेना आहे. पण आम्ही तर शिवसेनेवर लढलो, शिवसेनेसोबत लढलो. त्यामुळं आता खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबाची शिवसेना आहे असं आमचं नाही, या राज्यातल्या जनतेचं मत आहे. पण वारंवार एक दावा केला जातो की ठाकरे म्हणजेच शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच ठाकरे. आता ज्या पद्धतीने बघतोय की शिंदे गट ज्या पद्धतीने क्लेम करतायत त्याला एक बचाव अशा पद्धतीने केला जातो. तुम्ही अनेक वर्ष सोबत होतात, ठाकरे म्हणजेच शिवसेना हे मुद्दा पटतोय त्यांचा? हे बघा, राजकारणामध्ये हे सूत्र लागू होत नाही. पूर्वीच्या काळामध्ये राजा हा पोटातून जन्माला यायचा, राजाच्या पोटी जन्माला आलेला राजा, आंधळा असो पांगळा असो बैरा असो मुक्का असो तो राजा. आता राजा पेटीतून जन्माला येतो, ज्याच्या बाजूला जास्त लोक तो राजा. कदाचित आपण असं म्हणू की बाळासाहेबांनी स्थापन केलेली सेना ही गोष्ट खरी आहे, पण बाळासाहेबांनी स्थापन केलेले सेनेचं वारसदारपणानं हक्क उद्धवजी ठाकरे साहेबांचं सांगणं हे या राज्यातल्या जनतेला पसंत नाही आहे. ते बाळासाहेबांचे वारस आहेत, बाळासाहेबाच्या प्रॉपर्टीचे ते वारस आहेत, बाळासाहेबाच्या विचाराचेही ते वारस होते. पण विचाराला तिलांजली देऊन दुसऱ्याकडे ते गेले, त्यामुळं बाळासाहेबाचे ते आता राजकीय वारस नाही राहिले. आता राजकीय वारस नाही राहिले ते त्यांच्या विचाराचे वारस होते, नाही असं नाही, पण प्रॉपर्टीचे वारस तेच आहे, बाळासाहेबांचे वारस तेच आहे. पण राजकारणामध्ये जे काही सूत्र घालून दिले त्या सूत्राप्रमाणे ते राजकीय वारस होऊ शकत नाही. आता सर सांगा, एकनाथ शिंदेच्या स्वरूपामध्ये शिवसेना तुमच्यासोबत आली, आता तुम्ही एका नव्या ठाकरेंना साथ घालतायत. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंची भेट, नंतर तावडे भेटायला जात आहेत, नंतर प्रदेशाध्यक्ष भेटायला जात आहेत. राज ठाकरे आणि भाजपाच्या ज्या भेटीगाठी सुरू आहेत या भेटीगाठीकडे नेमकं कसं बघायचं? मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे भाजप हे काही समीकरण पाहायला मिळणार का? तुम्ही देखील त्यांना भेटला होता, सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हीच भेटला होता. अमित शहा आणि राज ठाकरे यांची देखील भेट होणार अशी चर्चा आहे, त्याबद्दल काय? हे बघा, हा गणपती उत्सव आहे आणि टिळकांनी जेव्हा गणपती उत्सव सुरू केलेत तेव्हा त्या पाठीमागची एक भूमिका होती की स्वातंत्र्याच्या लढ्यात या निमित्तानं का होत नाही, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. एकत्र या निमित्तानं जर आले तर पुढच्याही काळात हे एकत्र येऊन ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्याला एक या देशाची या राज्याची एक ताकद दिसेल. हा त्याच्या पाठीमागची खरी भूमिका होती. गणपतीच्या दर्शनाला या काळामध्ये वेगवेगळ्या पक्षातले लोकसुद्धा ते एकमेकाच्या घरी जातात आणि दर्शन घेतात. देवेंद्रजी आणि अशोक चव्हाणांची भेट झाली. मी आज सकाळी देवेंद्रजीकडे जाऊन आलो, आशिष शेलारांच्या गणपतीला जाऊन आलो, आणखीन 4 ठिकाणी मी जाऊन आलो. मला असं वाटतं की गणपतीच्या काळामध्ये प्रत्येक राजकीय नेत्याला दुसरा राजकीय नेता बोलवतो आणि तोही त्याला बोलवतो आणि एकमेकाच्या घरी जाऊन गणरायाचे आशीर्वाद घेतल्या जातात आणि त्याच पद्धतीनं जातात. मला वाटत नाही की राज ठाकरे साहेबांनी अमित भाईला बोलवलं असेल, पण बोलवलं जर तर मला वाटतं की अमित भाईचा जो स्वभाव मला माहिती, मी 5 वर्ष त्यांच्या संघटनेत काम केलं, बोलावल्यावर नाही म्हणणारी व्यक्ती नाही आहे. पण मला कुठं वाचायला मिळालं नाही की त्यांनी कुठं आमंत्रण दिलं त्यांना. आणि आमंत्रण जर नसेल तर अमित भाई पुढे जातील का हे तुम्हालाही कळतं आणि मलाही कळतं. सर स्पष्ट ते प्रश्न आहे. अशोकरावांचा विषय निघाला. गेल्या काही दिवसापासून काँग्रेसमध्ये नाराजी असल्याच्या बातम्या येतात. मधल्या काळात विधान परिषदेची निवडणूक झाली तेव्हा काँग्रेसची मतं देखील फुटल्याचं आपण बघायला मिळालं. येत्या काळामध्ये अशोकराव आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट, हे येत्या काळात काही नवी समीकरणं जन्माला बघायला मिळतील? आता ज्या काही राजकारणात राज्यात घडामोडी घडत आहेत आणि जे सत्तांतर होतं आहे, आज पुढच्या गोष्टीचा अंदाज लावणं इथून पुढच्या राजकारणात आता शक्य नाही. पूर्वी 5-5 वर्षाचे अंदाज लावल्या जायचे की 5 वर्षानंतर राजकारण कसं असणार आहे. आता इथं आठवड्याला अंदाज लावून लागेल, या आठवड्यात काय होणार, पुढच्या आठवड्यात काय होणार, पुढच्या आठवड्यात काय होणार. ज्या
काँग्रेसला बाळासाहेब ठाकरेंनी उधळून टाकलं, राष्ट्रवादीला शरद पवारांना त्यांनी काय काय बोललेत, आणि असं असताना सुद्धा ते गेल्याच्या नंतर त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे त्यांच्या मदतीनं मुख्यमंत्रीपद घेतलं. काँग्रेसमध्ये काय आता गोष्ट लक्षात घ्या की 1984ला आमच्या लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला. 2 खासदार निवडून आले, पण अटलजी, अडवाणी, मुरली मनोहर जोशी त्या काळातल्या नेत्यांनी देश फिरून कार्यकर्त्यांना उभारी दिली आणि पुन्हा पक्ष उभा केला. आणि आज 30-35 वर्षांनंतर या देशात पुन्हा स्वबळावर भाजपचं सरकार आणलं. राष्ट्रपती आमचा, उपराष्ट्रपती आमचा, लोकसभेचा अध्यक्ष आमचा आणि 18 राज्यात सत्ता आमची. ज्या पक्षाचे 2च होते. नेत्यांमध्ये कार्यकर्त्याला उभारी भरण्याची ताकद असली पाहिजे. आज काँग्रेसमध्ये असा नेताच नाही आहे की जो फिरून उभारी देईल आणि कार्यकर्ते त्याच्या हिमतीवर आपलं राजकारण टिकवतील, असा नेताच राहिला नाही. आणि त्यामुळं कोण कधी उडी मारण, आम्ही आता कोणाला जाळं टाकायला तयार नाही, कारण आता आमच्याजवळ पाहिजे तेवढे संख्या आहे आमच्याजवळ. नाही तर मी म्हणलं असतं की आम्ही कुठेही जाळं टाकू शकतो. आता जाळं टाकायचं काम नाही राहिलं आम्हाला. आता उडी मारू शकतं आमच्यात कोणी. आता तो आमचा प्रश्न आहे कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं. म्हणजे अशोकराव येत्या काळात काही, म्हणजे तुम्ही मराठवाड्यातून येतात, अशोकराव मराठवाड्यात आहेत. मला असं वाटतं की अशोकराव हे शंकररावचे चिरंजीव आहेत. हो. आणि हे कुटुंब गांधी घराण्याशी एकनिष्ठ आहे. आणि अजूनही त्यांनी असं कधी केल्याचं किंवा माझ्या ऐकल्यात नाही आहे. पण देवेंद्रजींनी त्यांची भेट झाली, ही पहिली भेट. अजून तशी चर्चा काही झाली नाही त्यांची. पण काँग्रेसचे काही नाराज आमदार याला संपर्कात लावण्याचा असा आहेत एक का? विषय आहे की मंत्रिमंडळ विस्तार, जो रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आहे, अनेक मोठी खाती स्वतः देवेंद्रजींकडे आहेत, काही एकनाथ शिंदेकडे आहेत. याचा एक असा अर्थ देखील, राजकीय अर्थ अनेकांकडून काढला जातोय की ही खाती याच इनकमिंग ज्येष्ठ नेत्यांसाठी ठेवण्यात आली आहे. मग ते अशोक चव्हाण असतील किंवा इतर काही लोक असतील. आणि असं आहे, तुम्हाला मटेरियल पाहिजे म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारला. आमच्याजवळ काय कमी मोठाली माणसं अजून मागे आहेत का? काय त्यांना खाती देणार नाहीत का आम्ही? अरे पण हे केव्हा घडत असतं? सरकार अल्पमतात असल्याच्या नंतर. आमचं सरकार तर बहुमतात आहे ना. आम्ही कोणाची येण्याची वाट पाहत नाही किंवा कोणाला आणण्याची कोशिश बी करत नाही. सेना भाजप एकत्र निवडणूक लढली, काही कारणामुळे एक घटना घडली, पण तो मूळ सेना आता आमच्यात आली. आज तारखेला तरी आम्ही बहुमतात आहे आणि कोणतीही खाती आम्ही कोणासाठी ठेवलेली नाही. विस्तार होईल तेव्हा आमच्याच माणसाला ही खाती दिल्या जातील. विस्तार होईल तेव्हा तुमच्याच माणसाला खाते मिळतील. मात्र एक काँग्रेसचा एक गट नाराज आहे. त्या काँग्रेसच्या गटातले काही आमदार तुमच्या देखील संपर्कात असं म्हटलं होतं. काही आमदारांनी तुमच्याशी संपर्क केलाय का काँग्रेसच्या? कोणी नाराज जरी असलं तर त्याचा उपयोग नाराजीचा कधी करून घ्यायचा याची एक वेळ असते. आज त्याचा उपयोग आम्ही करणार नाही. प्रसंग येईल तेव्हा त्यांच्या नाराजीचा फायदा आम्ही करून घेऊ. काँग्रेसचे आमदार आहेत का? तुमचं बोलणं झालं आहे का? हे बघा, मी 35 वर्ष आमदार खासदार आहे आणि त्यामुळं अनेक आमदार आणि अनेक खासदार त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे. आणि त्यामुळं संपर्कात जेव्हा बसतो आम्ही तेव्हा गप्पा होतात काही लोकांच्या. प्रत्येकजण सेफ साईट आपलं घर शोधतोय, कुठं कुठं आपलं जमल. आता कोण शोधतंय हे नका विचारू. हिंदी में जानना चाहेंगे, कांग्रेस के वरिष्ठ नेता, कद्दावर नेता अशोकराव चव्हाण जी ने विरोधी पक्ष उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से मुलाकात की. इसके ऊपर आपकी क्या प्रतिक्रिया है? ये देखिए, ये समय गणपति फेस्टिवल का है और इस फेस्टिवल के समय में हर नेता, हर अभिनेता, हर कोई एक दूसरे के घर जाता है और गणपति बाप्पा का दर्शन लेता है. वैसे अगर किसी ने बुलाया और उसके घर पर हम गए और वहाँ पर दूसरा नेता भी वही समय पे आया तो ये मुलाकात होना ये कोई नई बात नहीं है. लेकिन मुलाकात होने के बाद कुछ ना कुछ राजनीतिक बातें होती रहती है, ऐसी बात होती रहती है. लेकिन अशोक चव्हाण के बारे में मैं नहीं कह सकता हूँ कि वो भाजपा में आने के लिए ही वहाँ आए होंगे. उनके पिताजी महाराष्ट्र के बहुत ही ज्येष्ठ नेता हैं और इंदिरा गांधी के समय से वो राजनीति में थे. उन्हीं का वारस हमारे अशोक जी है. मुझे नहीं लगता कि वो कांग्रेस छोड़ेंगे और भाजपा में आएंगे, और ऐसी चर्चा की नहीं और हम ऐसी कोशिश कर भी नहीं रहे.
पिछले कुछ दिनों से कांग्रेस के कुछ नेता नाराज होने की भी चर्चा है, खास करके विधान परिषद में जो चुनाव हुए थे वहां भी कुछ कांग्रेस के लोगों ने भाजपा को साथ दिया था, ऐसा भी सामने आया है। तो क्या इसका मतलब आगे चल के कोई कांग्रेस के नेता बीजेपी के संपर्क में हो सकते हैं? आज कौन नाराज है और कौन नाराज नहीं, उनके बातों पे से, उनके मिलने से हमारे ध्यान में आता है। लेकिन आज की तारीख में हम कोई कांग्रेस का नेता हमारी पार्टी में लाने की मनस्थिति में नहीं है। उनके नाराज़गी का फ़ायदा राजनीति में कब उठाने का, उसकी समय सीमा हम तय करेंगे और उस समय देखेंगे कि क्या करना है।